पण देऊ विज्युअल्स वेगवेगळे लागतात. ही निवडणूक जी आहे संपूर्ण महाराष्ट्रातले इतर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ हा जर सध्या महाराष्ट्रात जास्तच चर्चेचा राहिला आहे. त्याचं महत्त्वाचं कारण एक की खुद्द मुख्यमंत्र्यांनी इकडे लक्ष घालतं पाहिलं आणि सगळं यंग म्हणून तुमच्याकडे पाहिलं होतं. आजोबांपासून तुमच्याकडे राजकारणाचा सगळा वारसा आहे. आई आमदार होतं, तुम्ही आता परत राजकारणात. काय सांगाल नाशिक शिक्षक मतदारसंघात आपण उमेदवारी करत आहात, काय सांगाल आता भेटी मतदारांच्या घेतलेल्या समोर नाही चांगली प्रतिसाद पाचही जिल्ह्यामधून भेटतो आहे. खरं तर ही लढाई सत्य विरुद्ध असत्याची लढाई आहे. खरे मतदार विरुद्ध बोगस मतदारांची लढाई आहे. गुलामीची भाषा करणाऱ्या विरुद्ध स्वाभिमानाची लढाई आहे आणि विकास विरुद्ध विश्वासघाताची ही लढाई आहे. आणि त्याच्यामुळं चांगला प्रतिसाद संबंध पाचही जिल्ह्यामधून त्या ठिकाणी मला मिळतो आहे आणि निश्चितपणाने शिक्षक मतदार हे सुज्ञ आहे. मोठ्या संख्येने माझ्या पाठीशी ते भक्कमपणे उभे आहेत. असं की दराडेंना आज सकाळी ज्यावेळेला आम्ही भेटलो आणि त्यावेळेला त्यांना जेव्हा विचारलं तर तुम्ही त्यांच्यावरती बोगस शिक्षक भरतीचा एक आरोप तुम्ही त्यांच्यावरती केलेला आहे. त्यावेळेला ते असं म्हटले की त्यांनी तुमचा उल्लेख पप्पू म्हणून केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं की अशा पद्धतीच्या बोगस भरती होऊ शकत नाही. निश्चितपणाने पुरावे निश्चित त्या ठिकाणी मी दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना जरी काही वाटत असलं तरी माझ्याकडे त्या संबंधित व्यक्तींचे पुरावे आहे. हवा असेल तर उद्या 1-2 दिवसात मी त्या व्यक्ती देखील आपल्या समोर आणू शकतो. अशा व्यक्तींचे त्यांच्या संस्थेमध्ये तसे नाव नोंदवले गेलेले आहे. निश्चितपणाने मी त्यांचा तो मला बुद्धीची कीव येते की ही शिक्षक मतदारसंघ आहे, यामध्ये सगळे सुज्ञ मतदार आहेत आणि अशा पद्धतीने शिक्षकांना गुलाम म्हणणं, विरोधकाला पप्पू म्हणणं, ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही या निवडणुकीमध्ये उभं राहिलेलो आहे. निश्चितपणाने शिक्षक मतदारच अशा प्रवृत्तीला त्यांची येत्या 26 तारखेला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जिरवळांच्या भूमिकेकडे कसं बघतात आपण? नाही, मुळात महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे फूट झालेली दिसते आहे. कशातच कोणाचा आलबेल दिसत नाहीये आणि सर्वच पक्ष हे विखुरलेले या निवडणुकीमध्ये आहे. परंतु शिक्षक एकजूट झालेला दिसतोय आणि तो शिक्षक एकजूट होऊन माझ्या मागे भक्कमपणे उभा आहे असं चित्र दिसतंय. दराडे असतील किंवा भावसार असतील यांच्या तुम्ही बोगस मतदार नोंदणीचं एकीकडे सांगता आणि तुमच्याच नगर जिल्ह्यामध्ये एका दिवसात 670 जे मतदार आहेत एका दिवसात वाढले. नाव नोंदणीची प्रक्रिया चालू असताना जेव्हा आपल्यालाही ज्ञात आहे अंतिम टप्प्यात जेव्हा तारीख येते त्यावेळेस मोठ्या प्रमाणात लोक घाई गडबडीने आपलं नाव नोंदवण्याचा प्रयत्न करतात. ह्या निवडणुकीमध्ये निवडणूक झाल्यावर ती मतदार यादी शून्य होत असते. दरवेळेस नव्याने आपल्याला त्या ठिकाणी पुरावे निश्चित आमच्याशी बोलावं आणि तसं जर आरोप त्यांनी केला असेल माझं नाव घेऊन तर त्यांना मी मागं म्हटल्याप्रमाणे आजही मी त्यांच्यावर आबरू नुकसानी दावा करू शकतो, कारण त्यांनी नाव नाही घेतलेलं म्हणून मला त्यांच्यावर काही करता येत नाही. निश्चितपणाने TDFनी दिलेला आहे, ऑल इंडिया उर्दू टीचर्स असोसिएशननी दिलेला आहे, अशा अनेक शिक्षक संघटना, माध्यमिक मुख्याध्यापकांच्या शिक्षक संघटना आहे, अशा अनेक शिक्षक संघटनांनी त्या ठिकाणी पाठिंबा मला गेल्या काही दिवसांमध्ये दिलेला आहे आणि म्हणून मला खात्री आहे की शिक्षक संघटना शिक्षक हेच पक्ष बनून माझ्या पाठीशी उभे आहे. या संदर्भात आपली भूमिका काय वाटते? निश्चितपणाने दुर्दैवी गोष्ट आहे. अशा पद्धतीचं जर खरंच काही झालं असेल तर मी उमेदवार म्हणून आणि एक नागरिक म्हणून अशा गोष्टींचा निषेध करतो. अशा गोष्टी खरं तर ह्या मतदारसंघामध्ये होणे अपेक्षित नाही आणि ह्याच बरोबर आमदारांना आव्हान करतो की किशोर दराडेंनी या ठिकाणी आपल्या माध्यमातून समोर यावं, गेल्या 6 वर्षातील केलेल्या कामाचा लेखाजोखा द्यावं, पुढील 6 वर्षामध्ये काय करणार आहे, प्रत्येक विषयानुरूप त्या ठिकाणी चर्चेसाठी समोर यावं असं आव्हान या आपल्या माध्यमातून मी करतो. आणि एवढंच जर त्यांना खरं खोटं करायचं असेल तर एकदा समोर येऊन चर्चेसाठी त्या ठिकाणी आव्हानाला बसावं. तुमच्यासमोर महायुती आणि महायुती शिक्षकांचं प्रश्नांचं प्रमुख आव्हान मला वाटतं. अनेक प्रश्न या दोन्ही सरकारमधले तिन्ही साही पक्ष गेल्या कित्येक वर्ष मिटू शकलेले नाही, संपवू शकलेले नाही आणि म्हणून मला या दोन्ही आघाड्यांचं युतीचं काही आव्हान वाटत नाही. पण शिक्षकांच्या ज्या समस्यांचं डोंगर आहे त्याचं निश्चितपणाने आव्हान वाटतं आणि ह्या शिक्षकांच्या बरोबर संघटनांच्या बरोबर मिळून मी ते आव्हान पेलवेल असं देखील मला खात्री वाटते. त्या कुठल्याही पक्षाची नव्हती किंवा अपेक्षाही केली नाही. शिक्षकांना जेव्हा भेटलो, संघटनेशी बोललो, अपक्ष आपण निवडणूक करावी,
शिक्षक क्षेत्रामध्ये राजकीय जोडे बाजूला ठेवून शिक्षकांच्या समस्याकडे बघितलं गेलं पाहिजे. म्हणून राजकीय झालर नको म्हणून अपक्ष उतरवा असं शिक्षकांचाच आग्रह होता आणि त्या पद्धतीने मी उतरलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज असं कसं होतं? निश्चितपणाने इतक्या दिवस संधी होती, गेले 6 वर्ष सदरील व्यक्ती किंवा आमदार त्या ठिकाणी सभागृहात होते, परंतु प्रश्नांवर लक्ष घातल्यावर असं लक्षात येतं की ह्या संदर्भातील कुठलेही फारसे ठोस प्रश्न सभागृहामध्ये विचारलेले नाही आणि म्हणून ज्यांच्याकडून 6 वर्षात काही नाही झालं ते असं करतील असंही वाटत नाही. पण तसं जर सकारात्मक विचार जर 4 राज्यातील देशातील सरकार लागू करू शकतात जुनी पेन्शन योजना, तर मग महाराष्ट्र सारखं समृद्ध राज्य का लागू करू शकत नाही, हा खरा प्रतिप्रश्न आहे मला पडलेला.